उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देणारे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे मस्त पौष्टिक असे आज आपण इथे हे हिरव्या मुगाचे लाडू तयार केलेले आहेत. अगदी तोंडात टाकताच विरघळणारे मस्त हेल्दी पौष्टिक असे हे लाडू बनवून तयार होतात. आणि हे लाडू बनवताना इथे आपण अजिबात साधी साखर किंवा गुळाचा वापर केलेला नाही आहे, त्यामुळे ते अजून छान पौष्टिक होतात. अगदी मस्त होतात. चला मग वेळ न वाया घालवता लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण मुगाचे लाडू तयार करणार आहोत. त्यासाठी अशा पद्धतीने 1 वाटी इथे मी अख्खे हिरवे मूग घेतलेले आहेत. मूग सुरुवातीला स्वच्छ निवडून साफ करून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि 3 ते 4 वेळेस पाण्याने चांगले स्वच्छ असे हे मूग धुवून घ्यायचे आहेत. कारण भरपूर सारी धूळ वगैरे किंवा घाण लागलेली असते. त्यामुळे मूग चांगले स्वच्छ असे धुवून आणि मग त्याचे आपण लाडू तयार करणार आहोत. तर हे बघा असं काळपट वगैरे पाणी येतं ते सर्व काढून टाकायचं आहे आणि पुन्हा चांगल्या पाण्याने 1 ते 2 वेळेस याला धुवून घ्यायचं. त्यानंतर एखाद्या चाळणीमध्ये अशा पद्धतीने 10 मिनिटांसाठी हे मूग निथळत ठेवायचं आहे, म्हणजे एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल. आता गॅसवर मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आता हे धुतलेले मूग आपल्याला काढून घ्यायचं आहे. शक्यतो जाड बुडाची वगैरे अशी कढई घ्या, म्हणजे ज्यामध्ये मूग भाजताना ते खाली तळायला लागणार नाही. तर हे बघा आता आपल्याला हे मूग जे आहेत ना, ते 5 ते 7 मिनिटांसाठी लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत. किंवा एखाद्या सुती कापडाने थोडासा ओलसर कापड करून त्याच्याने सुद्धा तुम्ही हे मूग पुसून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने डायरेक्ट धुवून घेतले तरीसुद्धा चालतील. आता सुरुवातीला 1 ते 2 मिनिटातच यातलं जे पाणी आहे किंवा मॉइश्चरपणा आहे तो कमी होतो. सतत याला परतत राहायचं आहे आणि मूग चांगले कोरडे होतात. तर हे बघा 5 ते 7 मिनिटं अगदी लो टू मीडियम फ्लेमवर छान मस्त खमंग असे हे मूग इथे मी भाजून घेतलेले आहेत. हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचा आहे. खूप जास्त करपट होईपर्यंत याला भाजू नका, नाहीतर मग लाडूची टेस्ट बिघडते. आता याला पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचं आहे. तर हे बघा भाजलेले मूग जे आहेत ते पूर्णपणे आपले गार झालेले आहेत. त्यानंतर आता आपण याची पावडर तयार करून घेणार आहोत. त्यासाठी घरातलं जे छोटं मिक्सरचं भांडं असतं ना, ते इथे आपल्याला घ्यायचं आहे, कारण छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पावडर अगदी छान व्यवस्थित अशी होते. आता 2 बॅचेसमध्ये मी याला मिक्सरमधून फिरवून घेणार आहे. तर थोडे मूग मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे. याची छान बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची. त्यानंतर एक मैद्याची चाळणी घेतलेली आहे आणि त्या चाळणीमध्ये आता ही पावडर काढून घेणार आहोत आणि आपल्याला ही पावडर जी आहे ना, ती चाळणीने चाळून घ्यायची आहे. कारण हे जे मूग आहेत ना, हे पूर्णपणे अगदी बारीक याचं पीठ तयार होत नाही. थोडेसे जाडसर कण शिल्लक राहतात. त्यामुळे शक्यतो मैद्याच्या चाळणीने आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे आणि हे जे जाडसर कण शिल्लक राहतात ना, हे आपल्याला पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि याचीसुद्धा पावडर तयार करून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने अगदी बारीक असं पीठ आपल्याला याचं हवं आहे, त्यामुळे चाळणीने चाळून घ्यायचं. जर हे जाडसर कण जर लाडूमध्ये राहिले तर मग लाडू खाताना खूप कचकच लागतात. त्यामुळे आपल्याला हे जे पीठ आहे ना, हे चाळणीने चाळूनच घ्यायचं आहे. तर हे बघा दुसरी बॅचसुद्धा इथे मी मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे. आता ते सुद्धा पीठ आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे. आता शिल्लक राहिलेले जे जाडसर कण आहे ते पुन्हा मिक्सरला फिरवून घेऊया. तर हे बघा अशा पद्धतीने सर्व मूग मिक्सरला फिरवून चाळणीने चाळून घेतलेले आहेत आणि अगदी बारीक अशी पावडर किंवा बारीक पीठ इथे आपल्याला मिळालेलं आहे. अशा पद्धतीने अजिबात जाडसर वगैरे याला ठेवायचं नाही आहे. आता हे पीठ जे आहे ना, ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी पुन्हा गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवलेले आहे. त्यामध्ये सर्व पीठ आता आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता इथे मी अर्धी वाटी वितळलेलं साजूक तूप घेतलेलं आहे. संपूर्ण तूप आपल्याला लागणार नाही, पण थोडं-थोडं करून आपण यामध्ये घालणार आहोत. तर सुरुवातीला साधारण 5 ते 6 चमचे मी यामध्ये तूप घालते आणि मग आपण जसं लागेल तसं थोडं-थोडं करून यामध्ये तूप घालूया. तर सुरुवातीला थोडं तूप घालून याला छान व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. आता हे जे पीठ आहे ना, हे भाजण्यासाठी जाड बुडाची कढई किंवा अशा पद्धतीने जाड बुडाचा पॅन घ्या, म्हणजे पीठ खाली तळायला करपत नाही आणि सतत चमच्याने हलवत राहायचं आहे. साधारण 10 ते 12 मिनिटं लागतात अगदी छान मस्त खमंग असं हे पीठ भाजण्यासाठी. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. म्हणजे पीठसुद्धा अगदी छान व्यवस्थित असं भाजलं जातं आणि लाडूसुद्धा छान चविष्ट असे तयार होतात. तर सतत चमच्याने हलवत राहायचं आहे, म्हणजे एकसारखं असं पीठ भाजलं जातं. आता तूप घातल्यानंतर पिठाच्या थोड्याशा गुठळ्या तयार होतात. तर अशा पद्धतीने उलटणीच्या मदतीने याला मोडून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ चांगलं एकसारखं भाजलं जातं. तर हे बघा आता साधारण 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. आता थोडंसं हे जे पीठ आहे ना, हे कोरडं वाटतंय, तर पुन्हा यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे. तर पुन्हा मी इथे 6 ते 7 चमचे यामध्ये साजूक तूप घालणार आहे. आता आपण इथे अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. यातलं फक्त पाव वाटीच आपल्याला, म्हणजे अर्धी वाटीच्या अर्धच आपल्याला तूप लागणार आहे. म्हणजे 1 वाटी आपण हिरवे मूग घेतले होते, त्यासाठी फक्त पाव वाटी आपल्याला इथे साजूक तूप लागणार आहे. आता पुन्हा याला लो फ्लेमवर छान असं भाजून घ्यायचं आहे. हलकासा रंग बदलेपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत. म्हणजे हे जे पीठ आहे ना, हे असं कच्चं वगैरे राहणार नाही. अगदी मस्त पौष्टिक असे हे हिरव्या मुगाचे लाडू बनवून तयार होतात.
मुगामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते. त्यामुळे पचनासाठी सुद्धा मूग हे खूप चांगले असतात. अगदी लहान मुलांना तुम्ही रोज हा एक लाडू देऊ शकता. मस्त पौष्टिक होतात. तर हे बघा अगदी लो फ्लेमवर साधारण 10 ते 12 मिनिटं लागलेले आहेत. हलकासा रंग बदलेपर्यंत हे पीठ मस्त असं भाजून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता सर्वात शेवटी यामध्ये थोडीशी मध्ये जागा करून घेतलेली आहे. त्यामध्ये काही सुकामेवा आपण परतवून घेणार आहोत. तर फक्त 2 चमचे मी साजूक तूप घातलेलं आहे आणि इथे मी थोडेसे बदामाचे असे काप करून घेतलेले आहे. ते ह्या तुपामध्ये थोडेसे परतवून घेऊया. तर सुकामेवा जो आहे तो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी अधिक करू शकता. इथे मी फक्त बदाम वापरलेले आहे. तुम्ही काजू, पिस्तासुद्धा इथे वापरू शकता. हलकंसं याला तुपामध्ये थोडं परतवून घेतलं आणि त्यानंतर परत आपण याला एकदा छान व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आणि फक्त मिनिटभरासाठी याला परतवून घेणार आहोत. अगदी मस्त हलकासा रंग बदलेपर्यंत छान असा खमंग याचा वास यायला लागला, की समजावं आपलं हे पीठ छान असं भाजून झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि एका परातीमध्ये किंवा मोठ्या ताटामध्ये हे पीठ आपण काढून घेऊया. तर हे बघा सुरुवातीला हे पीठ खूप गरम असल्यामुळे याला थोडंसं गार करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला फ्लेवरसाठी एक छोटा चमचा इथे मी वेलची पावडर घातलेली आहे आणि पुन्हा याला एकदा छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. वेलची पावडर सर्वात शेवटी घालायची म्हणजे तिचा जो फ्लेवर आहे ना तो टिकून राहतो. तर हे बघा वेलची पावडर घातल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घेतलं. आता हे लाडू बनवताना इथे आपण अजिबात साधी साखर किंवा गूळ न वापरता खडी साखरेचा वापर करणार आहोत. कारण हे लाडू आपण आता इथे उन्हाळ्यात तयार करणार आहोत. त्यामुळे उन्हामध्ये अगदी पोटाला थंडावा देणारे असे लाडू तयार करणार आहोत आणि खडी साखर ही पोटाला थंडावा देते. त्यामुळे खडी साखरेचा वापर केलेला आहे. अर्धी वाटी खडी साखर आहे. हिची मिक्सरमधून पावडर तयार करून घेऊयात. आता हे बघा अर्धी वाटी खडी साखरेची पावडर इथे मी तयार करून घेतलेली आहे. आता संपूर्ण न घालता थोडीशीच मी घालणार आहे. 5 ते 6 चमचे शिल्लक ठेवलेले आहे. तर 1 वाटी हिरव्या मुगासाठी तुम्ही अर्धी वाटीसुद्धा ही खडी साखरेची पावडर घालू शकता. पण इथे मी थोडी कमी घातलेली आहे. कारण गोड जे आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी अधिक करू शकता. आता ही खडी साखरेची पावडर घातल्यानंतर याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की हे जे मिश्रण आहे म्हणजे आपण हे जे मुगाचं पीठ आहे, हे भाजून घेतलेलं आहे. ते थोडंसं गार किंवा कोमट झालं, की मग त्यानंतरच यामध्ये आपल्याला ही खडी साखरेची पावडर घालायची आहे. गरम-गरम असताना अजिबात घालू नका. तर हे बघा सर्व साहित्य अगदी छान मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. आता लगेच याचे आपण लाडू तयार करायला घेणार आहोत. अगदी छोट्या-छोट्या साईजमध्ये हे लाडू आपल्याला इथे बांधून घ्यायचे आहे. आपण सुरुवातीला पीठ भाजण्यासाठी जेवढं तूप इथे वापरलेलं आहे, त्या तुपामध्येच अगदी परफेक्ट असे लाडू तयार होतात. वरून एक्स्ट्रा अजिबात तूप वगैरे वापरलेलं नाही आहे. पण जर तुम्हाला गरज वाटली, असं वाटतंय की लाडू बांधला जात नाही, तर पुन्हा तूप थोडंसं गरम करून तुम्ही यामध्ये वरून घालू शकता. आणि अगदी मस्त फटाफट असे हे लाडू बांधल्या जातात. फार वेळ लागत नाही. अगदी छान मऊसूत होतात, तोंडात टाकताच विरघळणारे. हे बघा, मस्त असे लाडू तयार होतात. अशाच पद्धतीने सर्व पिठाचे आता आपण हे लाडू तयार करून घेऊयात. तर सर्व पिठाचे लाडू इथे आपले तयार करून झालेले आहेत. बघू शकता तुम्ही अगदी मस्त हेल्दी पौष्टिक असे आपले हिरव्या मुगाचे लाडू तयार झालेले आहेत. अगदी छान होतात. एकदा नक्की बनवून बघा आणि चवीलासुद्धा खूप मस्त लागतात. अगदी तोंडात टाकताच विरघळणारे. तोडून दाखवते बघू शकता तुम्ही खूप छान खुसखुशीत होतात. तर एकदा नक्की बनवून बघा आणि कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.